कांदा आणि मिरची ठेवून घेतला आणि आता हा घालायचा. नमस्कार सर्वांना, मी आदिती शिंदे, कोकण कन्या आदिती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर मंडळी, मागे मी जो व्हिडिओ अपलोड केला म्हणजे ह्या आधीचा व्हिडिओ जो आहे, माझी बहीण आणि भाऊजी घरी आले होते आणि त्यांचा आम्ही जो काही छोटासा पाहुणचार केला, जो काही बेत बनवलेला, त्या व्हिडिओजला तुम्ही इतकं मनापासून लाईक केलं आणि मला वाटलं नव्हतं एवढे व्ह्यूज त्याला आले आणि इतक्या छान छान कमेंट्स केल्यात. त्याबद्दल मी खरंच सर्वांचे आभार मानते. खरं तर तुम्ही वेळात वेळ काढून जी एक कमेंट करताना तीही माझ्यासारख्या नवीन यूट्यूबरसाठी खूप प्रोत्साहन देणारी असते. मला खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही अशा कमेंट्स करता, छान कमेंट्स करता, वेळात वेळ काढून आणि करता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जेव्हा एखादी व्यक्ती नवीन यूट्यूब सुरू करत असते किंवा कुठलंही काम करत असते, मला वाटतंय एक चांगला अभिप्राय मिळणं हे त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला प्रोत्साहन देणारं असतं. तर खरंच खूप खूप धन्यवाद. अगदीच खूप काही असं नाही की खूप लोकांनी अगदी 100 कमेंट्सला 200 कमेंट्स आल्या, पण मी म्हटलं ना की एक कमेंट का होईना आणि 100 कमेंट्स का होईना, तुम्ही जे प्रोत्साहन देताय तेच खूप महत्त्वाचं आहे. तर काल आमच्याकडे ना खारविणी आल्या होत्या. खारविणी म्हणजे काय, आपली ओली मच्छी जे सुकवतात, खारवतात आणि ती सुकी मच्छी घेऊन विकायला येतात, त्यांना आम्ही खारविणी म्हणतो. तर त्यातल्या एक आजी आल्या होत्या आमच्याकडे काल आणि त्यांच्याकडे कोलिम म्हणजे जवळा आणि चेवणी अशी 2 प्रकारच्या मच्छी त्या घेऊन आलेल्या. आणि बरेच दिवसापासून आम्ही म्हणतोय, कारण आमच्याकडचं कोलिम संपलेला आणि मी आणि मम्मीचं रोज बोलणं व्हायचं की कधी चिपळूणला गेलीस तर घेऊन ये, आपलं संपलं आहे, करायचं आहे. आणि अनायसे त्या काल आल्या होत्या, तर त्यांच्याकडून कोलिम आम्ही विकत घेतला आणि आज बनवणार आहे न्याहारीला सकाळच्या कोलिम आणि भाकरी. तर साधी सिंपल रेसिपी आहे. भरपूर जण कोलिम आणि भाकरीच्या रेसिपी शेअर करतातच, तर मीही आज बनवणार आहे की आम्ही कसं छोट्याशा सोप्या पद्धतीने, झटपट पद्धतीने कोलिम बनवतो, जवळा बनवतो. जवळा बोला, कोलिम बोला, दोन्ही बोलतात चिपळूणमध्ये, पण माझ्या घरी आम्ही पहिल्यापासून कोलिमच बोलतो, त्यामुळे ते तोंडात आता कोलिमच येतं. तर आता पटकन कोलिम आणि भाकरी आम्ही बनवायला घेणार आहे आणि नंतर ती खाणार आहे. तर ही छोटीशी रेसिपी तुमच्याबरोबर आज मी शेअर करते. तर चला आता जाऊया किचनमध्ये आणि पटकन रेसिपी बघून घेऊया. आता मागली पर्यंत कमी आली, काजू जाते दाराची कुणीकडे मुंबईला. पैसे किती घेतलं तर ते इकडे ना, एवढी लांब काय येते काही नाही, पहिली यायची तिकडं. आता मच्छीच ना मरत, काय आहे मच्छीच काही मरत नाही. अजी बोंबील नाहीत काय? नाही, मग नंतर घेऊन येईन आम्ही ते ताजा माल. आम्ही कसा ताजा माल आणतो, सुका असं गेल्या वर्षाचा असा आणत नाही. आता हा कोलिम आता मेला तेव्हा सुकवलेला आणलेला. नसेल मी आता बारीक आणते चप्पल बघ, ह्याच्यात द्या. गीता की नको काय? हो गीता की कोलिम घेताय काय? हो, भरपूर आली. बोंबील काढ, बोंबील हवाय ना ग? बोंबील घेऊन या आजी. ऐकलात काय? जाडा बोंबील घेऊन या. झाडाला बारीक आहे मस्त पैकी असा माणा मध्ये पांढरा मग घेऊन या. 2-3 दिवस येतात. या घ्या. बल्ली अशी आहे गाडी. आणा घेऊन या, घेऊ कोण ना कोणी. थोडा आणता. तुम्ही जाणार कुठं आजी आता? मग
हे घेऊन शिरगावला आम्ही वस्तीला फोनी गेलो. शिरगावला आहे. गाडीत जाता. हा मग आता हे संपेपर्यंत इकडे हा संपेपर्यंत. तर आमच्या खाली वाडीत गेलेलात मग. हो या वाडीत ना जाऊन आलात. आता सप्ताह बसते ना तुमचं. हा 4 तारखेला बरोबर. सप्ताह उठून येईल. हा पाहुणे पण मिळतील. या बल्ली बोंबी काय घेऊन यात्रा पुढच्या महिन्यात यात्रा पण आहे आमची गावची. हा त्या दरम्यान आलात तरी असतील ना मुंबईची लोक. मग कुठल्या महिन्यात? पुढच्या फेब्रुवारीच्या 12 तारखेला. हा मग तेव्हा या. तर आता आपण आलेलो आहोत किचनमध्ये. आणि हा कोलिम हा काल घेतलेला त्या आजींकडून आणि हा सुकवला एका उन्हात. आणि आता ह्याचा कोलिम बनवायचा. जवळा आणि भाकरी बनवायची आज नाश्त्याला. पहिल्यांदा भाजून घ्यायचं असं हो ना मम्मी. जसा वास उग्र येतो ना तो उग्र वास येऊ नये म्हणून हा असा भाजून घ्यायचा. थोडासा असा लाल होईपर्यंत परतायचा आणि मग काढून घ्यायचा. कोलिम चांगलं मिळालं पण मस्त पांढरा शुभ्र आहे. चांगला लाल असं परतून झालं. आता काढून घ्यायचं ना. हे जरा असं पाकडून घ्यायचं काय म्हणजे भाजल्यानंतर ना ही अशी बारीक बारीक जराशी कस असते ना ती निघते. थोडासा पाकडून घ्यायचा. कच येते ना असते कोंगामध्ये ती खाली बसते पाण्यामध्ये ठेवला की. आता जे आपण पाकडलं ते बारीक बारीक थोडासा असा भुसा वगैरे तो ना. भुसा असतो कच असते ते सगळं खाली बसतं. खाली बसतं. असं पाण्यात घालून ठेवायचा. किती 5-10 मिनिटं ठेवायचा. आणि तोपर्यंत इथे बघूया. इथे आपण कांदा चिरलाय. ह्या हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत 2. त्यानंतर कोथिंबीर. हे ऑप्शनल आहे. असेल तर टाकायची नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आणि हे मेन म्हणजे कोलमात किंवा सुक्या मच्छीत आंबट असं काहीतरी लागतंच. कोकम असले तर कोकम. पण आम्ही हे आपला जो हापूस आंबा आमच्याकडे ना वादात पडलेला हापूस आंब्याच्या कैऱ्या सगळ्या. तर तेव्हा असे मोठे मोठे तुकडे करून सुकवलेले. ही आमसूल आहे. ही जराशी पाण्यात ठेवली आणि आता घ्यायचे. असं सगळं साहित्य आहे आणि बाकीचे आपले मसाले. तर आता पटकन सुरुवात करूया रेसिपीला. हे बघा आमची एक गोष्ट राहिलेली. हे आमचं कांदा खोबऱ्याचं वाटण. हे आम्ही बोलतो ना हे करतो आणि 15-15 दिवस फ्रीजमध्ये ठेवतो. तर हे थोडंसं घ्यायचं आहे. जेवढा कोलिम असेल ना त्या प्रमाणात एकदम म्हणजे मला वाटतं एवढा असा गोळा फक्त घेतलेला आहे. हा टाकायचा त्याच्यामध्ये. आणि बाकीचे आपले थोडेसे मसाले. आता इथे ना हेच वाडगं ज्याच्यात भाजलंय तेच वाडगं ठेवलंय तापत. त्याच्यामध्ये तेल घालायचं. तर तेल तापलं त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची घालायची. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा लाल होईपर्यंत. हा ना कोलिम बघा खूप चांगला कोलिम. बिचारा आजी एवढ्या वयात पण एवढी मेहनत करत आल्या. खूप चांगला कोलिम दिला. आणि आम्हाला घ्यायचं होतं कारण आमचं कोलिम संपलेला. मम्मी मला म्हणत होती तर चिपळूणला गेली की आपण कोलिम आणूया. आणि तेवढंच आजी आला घेऊन. मीठ टाकायचं आता कांद्यातच म्हणजे कांदा लवकर शिजेल. आणि बघून टाकायचं कारण हे सुकी मच्छी असते ना थोडीशी खारट असते म्हणजे खारवलेली मच्छी असते नाही. त्यामुळे थोडंसं खारेपणा असतो. त्यामुळे मीठ नेहमी बघून टाकायचं सुक्या मच्छीमध्ये. त्याच्यात थोडासा हा आमचा गोडा मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण. मग घालायची ह्याच्यामध्ये थोडीशी हळद. थोडीशी नाही अर्धा चमचा हळद घातली. आणि ही आमचं आता संपत आलंय. आमचं मिसळलेलं तिखट म्हणजेच काय कांदा खोबरं लसूण ह्याचं जे आम्ही असं वाटण बनवतो ना त्याच्यातच मिरची पावडर घालून आम्ही चटणी बनवतो. ही पण आमची 15-20 दिवस काय महिनाभर पण चांगली टिकते. तर ही टाकलेली आम्ही कोलिमच्या अंदाजाने म्हणजे मिरची पण घातली त्यामुळे 1 चमचा किती चमचा 1.5 चमचा घातला.
परत एकदा व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. तेल तुम्हाला वाटत असेल कदाचित जास्त, पण जेव्हा कोलिम वगैरे बनवतो तेव्हा कोलिमचा सुका सुका चांगला राहिला जातो आणि थोडंसं तेल जास्त घालायचं. आणि आता हा कोलिम हा धुवून पिळून घेतला आणि आता हा घालायचा याच्यामध्ये. आणि ही आमसूल आहेत ना, ही पण घालायची आपण. हे जर नसेल तर कोकम घातलं तरी चालेल. आता होती, आता संपत आलं जातं. ह्या मे महिन्यात आम्ही परत एकदा आमसूल सगळी बनवू. व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आता फक्त कोथिंबीर टाकायची राहिली ना. पाणी टाकायचं थोडंसं, संपडायचं, थोडीशी वरून कोथिंबीर. थोडंसं कोलिम खाली लागू नये म्हणून पाण्याचा एक हापका. तर हे मध्ये कोलिम हलवलेला 2-3 वेळा खाली चिपकू नये म्हणून. आणि आता फायनली हा होत आलेला आहे. तर जरासं जे पाणी आहे ना ते आटवायचं चालू होतं. आपलं जे पाणी सुटलेलं ना त्याला ते आटवायचं चाललं आहे. आणि मस्तपैकी हा कोलिम आपला तयार झाला. आणि एकीकडे ना ह्या भाकऱ्या सुरू आहेत. ही नाचणीची भाकरी आहे ना, तर एकीकडे हा कोलिम, एकीकडे भाकरी सुरू आहे. आणि नाचणीची बाप्पांसाठी आहे आणि आमच्यासाठी मग तांदळाच्या भाकरी जाणार आहे. मम्मी माझी एकदम खुश ना. माझ्या मम्मीला आणि मला वाराला, प्रत्येक वाराला म्हणजे जेव्हा बुधवार शुक्रवार रविवार असतो, सुकी ओली मच्छी नसेल तरी, मटण चिकन नसेल तरी सुकी मच्छी तर लागतेच लागते. हो की ना मम्मी? दोघींना पण आमच्या. कोलिम द्या, बोंबील द्या, मुली काही द्या, पण सुकी मच्छी आम्हाला एकदा तरी हवेच. आणि कोलिम भाकरी हे तर आमचं फेवरेट सगळ्यांचं खाद्य आहे. ही कुठली? ही ज्वारीची भाकरी. आमच्याकडे जरा कस्टमाइज भाकऱ्या झाल्यात. काही ना ज्वारी, काही ना नाचणी, आणि मला तांदळाची भाकरी. तर ही पण घातलेली आहे. तर चला म्हणजे पटकन सकाळचा नाश्ता करून घेऊ आणि तुम्हाला मी खाऊन टेस्ट सांगेन की कशी झाली आहे. चांगलीच झाली असणार आहे, पण तरी पण एकदा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. तर आता मी बसले नाश्ता करायला आणि एकदम मऊ अशी तांदळाची ही भाकरी आणि आपलं कोलिम. हे बघा, हे जे घातलेलं ना आंब्याचं आमसूल छान असं शिजलंय. आणि आता टेस्ट करूया. तर आमची न्याहारी झालेली आहे, सकाळचा नाश्ता झालेला आहे कोलिम आणि भाकरीचा. इतकं बरं वाटतं ना. आणि तुम्हाला सांगते, आठवड्यातून एकदा आमच्याकडे सुकी मच्छी बनतेच बनते. म्हणजे एकतर आम्ही हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे असं म्हटलं तरी काय, मी तरी स्वतः मला प्रचंड नॉनव्हेज आवडतं खायला. मग ते मटण, मच्छी, चिकन काही असू देत, आणि सुकी मच्छी काहीतरी थोडंसं तरी हवंच. आणि खरं सांगू का, कंटिन्यू असं ओली मच्छी, चिकन, मटण नाही खायला होत. कधीतरी असं सुकं पण वाटतं खावं असं. तर कोलिम आणि भाकरी म्हणजे तर एकदम बेस्ट त्या सगळ्या सुकी मच्छीमधलं असं मी म्हणेन की ते खाल्लं की बास. मग एकदा सकाळी भाकरी आणि कोलिम खाल्लं की दुपारी जेवण स्किप केलं तरी काही वाटत नाही. तर मस्तपैकी आता नाश्ता झाला, भरपेट नाश्ता झाला. एक झटपट होणारी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर माझा व्हिडिओचं एंड होता होता आमचं छोटंसं बाळ आलेलं आहे. तर सोनू सांगा सगळ्यांना, व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शूज आहेत. कसे शूज जातात? कसे जातात म्हणजे? अगं थंडी वाजते ना मला सकाळची, म्हणून. तर पुन्हा भेटू असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.